चला पुढं सगळ्यांना दर्शन मिळू द्या. चला पटपट पुढं. चला नुसतं दर्शन घ्या आणि चला. चला दर्शन घ्यायचं फक्त. चला चला श्री स्वामी चल. जुगलबंदी आता भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहे. तरी आपल्या सर्व भाई भक्तांना विनंती राहील आपण या ठिकाणी गर्दी करू नका. सर्वांना विनंती हे दर्शन सर्वांचं होईल. गर्दी करू नका. चला तुम्ही जरा अलीकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अंकलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अंकलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज 31 डिसेंबर 2025 आज श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट केंद्र रासाटी आंबेगर कोयनानगरचा आज वर्धापन दिन. आणि या वर्धापन दिनासाठी या मठावरती नाना महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने दिवसभर इथं आध्यात्मिक कार्यक्रम राबवले जातात. आणि या कार्यक्रमासाठी कोण आणि कोणाच्या हस्ते आणि कोणाच्या वेदानी इथं आज कार्यक्रम पार पडले. आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव आणि दिवसभर आज काय काय कार्यक्रम इथं पार पडले, धार्मिक विधी काय काय पार पडल्यात त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. मी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेद पाठशाळा या वेद पाठशाळेमध्ये जी काही वेद पाठशाळा स्थापन केलेली आहे, ही वेद पाठशाळा न भूतो न भविष्य अशी आहे. या वेद पाठशाळेमध्ये हिंदू धर्मातील प्रत्येक जातीतील प्रत्येक मनुष्यातील कोणीही त्या ठिकाणी वेदाचं अध्ययन करू शकतो. आणि या वेधशाळेचा मी प्राचार्य आहे. या वेदाच्या सेवेमध्ये मला जवळजवळ 14 वर्ष झाले. आणि आज या मठाच्या 31व्या वर्धा दिनानिमित्त नाना महाराजांनी आम्हाला या वेदांची सेवा करण्यासाठी बोलवलेलं होतं. ही वेदांची सेवा अशी होती, आजचा यज्ञ असा होता, गुरुकृपा यज्ञ आज आपण समारंभ केलेला आहे. अगदी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 5 ते 5:30 काकड आरती केली गेली. 5:30 नंतर महादेवांचा तसेच स्वामी समर्थ, भगवान दत्तात्रेय, महाकाली, शनी भगवान आणि म्हसोबा देवस्थान यांचं षोडशोपचार पद्धतीने रुद्राभिषेक पूजन संपन्न झालं. त्यानंतर महाराज श्रींचं जे जपानुष्ठान आहे, या जपानुष्ठानानिमित्त महाराज श्रींकडून इथल्या देवी देवतांचं त्याचबरोबर गुरुदेवांच्या चरणांचं पूजन संपन्न झालं. महाराज श्रींनी त्या ठिकाणी जपानुष्ठानासाठी प्रारंभ केला. आणि आज त्यानंतर आपण हा गुरुकृपा यज्ञ सुरू केला. या गुरुकृपा यज्ञामध्ये जवळजवळ 100-500 भक्तगण उपस्थित होते. त्यामध्ये यजमान म्हणून 20 ते 25 यजमान या ठिकाणी उपस्थित होते. या गुरुकृपा यज्ञामध्ये प्रारंभिकता स्वस्ती पुण्य वाचन झालं, पवित्रीकरण झालं, संकल्प सोडला गेला. संकल्पामध्ये या नाना महाराजांनी जो काही अखंड नामजप अनुष्ठान केलेलं आहे, विश्वाच्या कल्याणा आणि त्यांच्या कार्यासाठी व्यसनमुक्तीचं हे कार्य अविरत चालत राहावं आणि या कार्यामध्ये यश प्राप्त व्हावं. जनामध्ये भक्तगणांमध्ये जे लोक व्यसनाधीन झालेले आहेत त्यांच्या
व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आहेत. हे उद्ध्वस्त झालेले संसार चांगल्या प्रकारे समाधानाने, सुखाने, आनंदाने नांदावेत यासाठी हा त्यांचा विश्वसंकल्प आहे. या विश्वसंकल्पासाठी जे काय अनुष्ठान आहे, या अनुष्ठानाला यज्ञाचं बळ प्राप्त व्हावं म्हणून हा यज्ञ या ठिकाणी संपन्न केला गेला. या यज्ञामध्ये प्रथमतः गणेश पूजन झालं, भगवान वरुण देवतेचं पूजन झालं, मातृका देवांचं पूजन झालं. मातृकांमध्ये आपले कुलस्वामिनी, त्याचबरोबर इतर 16 शक्ती यांचं पूजन संपन्न केलं गेलं. आयुष्य मंत्राचा जप झाला. त्यानंतर आचार्यवरण झालं. आचार्यवरणानंतर या ठिकाणी अग्निदेवतेची स्थापना झाली. त्यानंतर या ठिकाणी आपण वास्तुमंडलाचं पूजन केलं आहे. वास्तुमंडलाचं पूजन केल्यानंतर आपण या ठिकाणी योगिनी मंडलांचं पूजन केलेलं आहे. योगिनी म्हणजे आपल्या गावाच्या सीमेवरती, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये कुठल्या प्रकारची रोगराई आणायची, कोणत्या रोगराईची साथ आपल्या किती प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये पसरवायची आणि आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारचं संकट, आपदा, विपदा, वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणायच्या तर कितपत आणायच्या, नाही आणायच्या तर त्या कशा लांबच्या लांब हुडकून टाकायच्या, हे जे अनुष्ठान असतं, हे जे अधिष्ठान असतं ते योगिनींचं असतं. ते 64 योगिनी, त्या योगिनींचं पीठ पूजन आपण त्या ठिकाणी संपन्न केलं. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रधानमंडलाचं पूजन केलेलं आहे. प्रधानमंडलाचं पूजन झाल्यानंतर सर्वतोभद्र मंडल पूजन. हे सर्वतोभद्र मंडल पूजन म्हणजे ज्या ठिकाणी सर्व मंगल करणाऱ्या, सर्व कल्याण करणाऱ्या देवी देवता त्या ठिकाणी त्यांचं स्थान मांडलेलं आहे. त्यांचं पूजन संपन्न केलं गेलं. क्षेत्रपाल म्हणजे एरियाचं रक्षण करणारा रक्षक, त्याला क्षेत्रपाल म्हणलं जातं. हे 51 क्षेत्रपाल आहेत. त्यांचं मंडल मांडून त्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं. त्यानंतर नवग्रहांचं पूजन केलं, कारण का नवग्रह आपल्या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीवरती नवग्रहांचं अंमल आणि परिणाम हा होत असतो. कारण का देवादिदेव महादेव यांच्याही कुंडलीमध्ये शनी महाराजांनी 3.5 तास प्रवेश केलेला आणि महादेवांना 2.5 तास थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं. सांगणे तात्पर्य एवढंच की ग्रहांचा परिणाम जो आहे तो विश्वसृष्टीवरती आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. म्हणून नवग्रहांचं मंडल पूजन आपण या ठिकाणी संपन्न केलं. नवग्रहांचं पूजन झाल्यानंतर शास्त्र सांगतं की कोणताही यज्ञ असो किंवा याग असो, त्या यज्ञ यागामध्ये जर महादेवांचं सर्वात शेवटी पूजन नाही केलं गेलं तर तो यज्ञ संपूर्ण फलद्रूप होत नाही. म्हणून सर्वात शेवटी महादेवांचं पूजन केलं, अग्निदेवतेची स्थापना केली. कारण का शास्त्र म्हणतं की देवाना मुखम अग्निम, म्हणजे देवाचं मुख काय आहे तर अग्नी आहे. पूर्वी ऋषीमुनी विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञयाग करायचे, महिनोन्महिने यज्ञांचं अनुष्ठान व्हायचं. ते आता शक्य नाही, पण ते साधू संतांच्या माध्यमातून विश्वाच्या कल्याणाकरिता महिन्यातून, 2 महिन्यातून, 6 महिन्यातून, वर्ष महिन्यातून हे वेगळ्या ठिकाणी केलं जातं. हेच अनुष्ठान नाना महाराजांनी आज साध्य केलेलं आहे. हे गुरुकृपा यागाच्या माध्यमातून आपण यज्ञामध्ये वेगळ्या प्रकारच्या आहुती वाहून देवांपर्यंत ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या ईश्वर शक्तींना पोचाव्यात, यासाठी शुद्ध गाईचं तूप आणि वेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती, वेगळ्या प्रकारची नवग्रहांच्या समिधा अग्नीमध्ये वाहून भक्तिभावाने यजमानांच्या हस्ते आपण सगळ्या आलेल्या उपस्थित भक्तगणांच्या हस्ते एक एक समिधा वाहून ती देवाच्या चरणी अर्पण केली आहे. आणि या वातावरणातील वैज्ञानिकदृष्ट्या निगेटिव्हिटी जावी, वातावरणातील बॅक्टेरिया नाहीसा व्हावा, वातावरणातील जी काही अशुभ शक्ती आहे ते निघून जावी, यासाठी हे हवन केलं जातं. म्हणून त्या ठिकाणी शास्त्रानुसार आपण हवन केलं. हवन झाल्यानंतर बलिदान झालं आणि बलिदान झाल्यानंतर पूर्णाहुती म्हणजे यज्ञाची पूर्णाहुती. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर हा यज्ञ संपन्न झाला आणि यज्ञाचं संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती झाली. महाराज श्रींचं जे जपानुष्ठान होतं ते बरोबर 7:15 पूर्ण झालं आणि महाराज श्रींचं या ठिकाणी अगदी आनंदाने भक्तिमय वातावरणामध्ये वेदमंत्रांच्या घोषामध्ये सगळ्या वेदमूर्तींनी वेदमंत्र पठण करता भक्तांच्या श्रद्धेतील, अंतःकरणातील श्रद्धा पूजेच्या निमित्तानं ही त्यांच्या चरणी अर्पण केली. हे पाद्यपूजन झाल्यानंतर महाराज श्रींचं दर्शन संपन्न झालं. आता पुढील कार्यक्रम भजनाचा आहे. असा एकंदरीत हा आनंदोत्सव गुरूंच्या कृपेमुळं हा पार पडलेला आहे. माझे गुरु जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या कृपा आशीर्वादामुळेच आज हा यज्ञ संपूर्ण पार पडलेला आहे.
आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे आम्ही भारत देशभर वेगळ्या प्रकारचे यज्ञ करतो, अनुष्ठान करतो आणि पुरोहित मंचाच्याद्वारे हे पुरोहित ॲप्लिकेशन देखील आपल्या प्ले स्टोअरवरती आहे. आपल्याला जर पुरोहित APK डाउनलोड केला तर आपण ऑनलाईन बुकिंग करून आपल्या जिल्ह्यातील जवळच्या गुरुजींना बुकिंग करून आपण त्या ठिकाणी अशा ह्या वेदोक्त शास्त्रोक्त गुरुजींना आपल्या घरामध्ये पूजनासाठी बोलवू शकता. त्याचबरोबर आजचे कारभारी आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे आम्हाला या यज्ञाची सेवा प्राप्त झाली ते म्हणजे आप्पा. हे आप्पा, या आप्पांमुळेच आजच्या या यज्ञाची सेवा आम्हाला प्राप्त झाली. आप्पांनाही मी आभार मानतो. त्याचबरोबर आपलेही आभार मानतो की आपल्या माध्यमातून आजचं काही धार्मिक सोहळा आहे, यज्ञ याग विधी कर्म आहे, महाराज श्रींचं अनुष्ठान आहे, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याची मला शाश्वती वाटते. आपले मी शतशः आभार मानतो. गुरुदेवांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो. जय सियाराम. श्री स्वामी समर्थ. म्हणजे आज इथं जे यज्ञ झाले, पूजा झाली, अर्चा झाली, ती अग्नी, जल, वायू म्हणजे पूर्णपणे ज्याला आपण हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चा म्हणतो, ती पूजा अर्चा पूर्ण झालेली आहे. आणि अशा या पूजा अर्चेला आज नरेंद्राचार्य मठावरून पुरोहित सगळे आले होते आणि त्यांनी आज दिवसभर इथं यज्ञ जप केलेला होता. आणि याचमुळं या वातावरणातील किंवा या अनुष्ठानावरती विशेष स्वामींची कृपा आहे. म्हणून एकदा तुम्ही नक्की या आपल्या श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट केंद्र, रासाटी आंबेघर, कोयना नगर, तालुका पाटण, जिल्हा सातारा.